कबूतरखाना बंदी प्रकरणात मुंबई हायकोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे। हायकोर्टाच्या सूचनांनुसार आता तज्ञांची समिती आज जाहीर होण्याची शक्यता आहे। कबूतरांमुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी ही समिती नेमण्यात येणार असल्याची माहिती मिळते। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कबूतरखाना बंदी प्रकरणी आता हायकोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। कोर्टाने कबूतरांना चारा पाणी देण्यावर बंदी घातलेली होती, मात्र कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन होत असल्याचं आपण बघितलं। कबूतरखान्यामुळे आरोग्याशी निगडीत देखील समस्या निर्माण होत आहेत। आपण पाहतो एक महत्त्वाची बातमी, कबूतरखाना बंदी प्रकरणी हायकोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता हायकोर्ट काय निर्णय देणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कबूतरखाना बंदी प्रकरणी मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर। सूरज, कबूतरखाना बंदी प्रकरणात आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। राज्याचे महाधिवक्ता आहेत वीरेंद्र सराफ यांनी आता युक्तिवाद करायला सुरुवात केलेली आहे। त्यांनी एक महत्त्वाचा युक्तिवाद जो आहे तो हायकोर्टासमोर केलेला आहे की राज्य सरकारची भूमिका जी आहे ती एका ठराविक जागेवरती सार्वजनिक आरोग्याला धोका न पोहोचवता कबुतरांना खाणं घालू शकते, असा एक महत्त्वाचा युक्तिवाद जो आहे तो राज्य सरकारतर्फे हायकोर्टामध्ये केलेला आहे। आणि आता ही समिती राज्य सरकार नेमणार होती, त्या सदस्यांची यादी देखील हायकोर्टासमोर सादर केलेली आहे। वीरेंद्र सराफ सध्या युक्तिवाद करत आहेत, मात्र आता आजच्या या सुनावणीमध्ये समिती जी आहे ती घोषणा होत असते। ती समिती जी आहे ती कबूतरखान्यावरती महत्त्वपूर्ण अभ्यास जो करू शकते आणि कबुतरांना दाणे खाण्यात टाकलं ते कधी जागा राज्य सरकार ठरवेल किंवा राज्य सरकारची भूमिका आता जी महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी मांडलेली आहे। जर का तसं झालं की एखाद्या संबंधित ठिकाणी कबुतरांना खाणं घालून एकंदरीत सूरज, हायकोर्ट आज तज्ञांची समिती जाहीर करण्याची शक्यता उद्भवलेली आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।